Hello everyone. Today we are going to see 10th standard 1.5 lesson Joan of Arc. So let us see the lesson. Joan of Arc. Arc means विद्युत कमान. जॉन हे एका मुलगीचं नाव आहे आणि ती एका विद्युत कमानासारखी इथं आहे असं सांगितलेलं आहे. सो वी विल सी द इन्फॉर्मेशन अबाउट द ऑथर. George Bernard Shaw, 1856-1950, was an Irish playwright and critic. जॉर्ज बर्नार्ड शॉ हे 1856 आणि 1950 या कालावधीमधले आयरिश प्ले रायटर आणि क्रिटिक होते. म्हणजे आयरिश म्हणजे आयर्लंड, बिलॉंग टू आयर्लंड, आणि ते नाटक लिहिणारे होते आणि क्रिटिक सुद्धा. क्रिटिक मीन्स टीकाकार. He wrote more than 60 plays during his lifetime, including major work such as A Man and Superman. म्हणजे त्यांनी बरीच अशी नाटकं लिहिली होती. 60पेक्षा अधिक असे नाटक त्यांनी लिहिले होते. मोर दॅन 60 प्लेज त्यांच्या कालावधीमध्ये. आणि त्यांचं मेजर वर्क म्हणजे टॉपमोस्ट जे वर्क होतं ते मॅन अँड सुपरमॅन हे जे 1902 मध्ये लिहिलं, अँड पिग्मेलियन 1912 मध्ये लिहिलं, अँड सेंट जॉन 1923. ही वॉज लिडिंग ड्रॅमॅटिस्ट ऑफ हिज टाइम. म्हणजे त्या काळी ते नाटक लिहिण्यामध्ये टॉपमोस्ट लेवलचे होते. लिडिंग मीन्स लीड करत, म्हणजे ड्रॅमॅटिस्टमध्ये ते टॉपमोस्ट लेवलला होते. ही वॉज अवॉर्डेड द नोबेल प्राइज इन लिटरेचर इन 1925. आणि त्यांना नोबेल प्राइजही मिळालं होतं साहित्यामध्ये. सो वी विल सी द लेसन नाव. द वॉर फॉट बिटवीन इंग्लंड अँड फ्रान्स फ्रॉम 1337 to 1453 हॅज कम टू बी नोन ॲज द 100 Years' वॉर. म्हणजे हा जो धडा आहे एक नाटकाप्रमाणे आहे आणि त्यामध्ये लढाईचा भाग म्हणजे लढाई झाली त्यावेळेचं सीन आहे हे. फ्रान्सवर इंग्लंड आणि बर्गडियनचं म्हणजे इंग्लिश लोकांनी कसं राज्य केलं होतं ब्रिटिश लोकांनी, आणि त्या काळचा हा लेसन आहे. द वॉर फॉर बिटवीन इंग्लंड अँड फ्रान्स. इंग्लंड आणि फ्रान्समधला मध्ये जी लढाई झाली होती त्या कालावधीमध्ये त्या कालावधीतला हा धडा आहे. म्हणजे प्ले म्हणजे नाटक लिहिलेलं आहे. हॅज कम टू बी नोन ॲज 100 Years' वॉर. आणि त्या लढाईला 100 वर्ष युद्ध असं म्हटलं गेलं आहे, कारण का ती लढाई तेवढ्या वेळपर्यंत चालली. जॉन वॉज द पीझंट गर्ल बॉर्न इन ईस्टर्न फ्रान्स. जॉन ही एका शेतकऱ्याची मुलगी होती आणि ती ईस्टर्न फ्रान्समध्ये जन्मली होती. हू लीड द फ्रेंच आर्मी टू सिव्हरल विक्टोरीज ड्युरिंग दिस वॉर. आणि ती त्या मुलगीनं फ्रेंच आर्मीला लीड केलं होतं, पाठिंबा दिला होता आणि अनेक म्हणजे युद्धामध्ये तिनं जिंकून आली होती ती ड्युरिंग दिस वॉर. म्हणजे या लढाईमध्ये सुद्धा तिनं पुढाकार घेऊन लीड केलं होतं. दिस प्ले बिगिन्स ॲट द टाइम वेन ऑल द नॉर्दर्न फ्रान्स अँड सम पार्ट ऑफ द साऊदर्न वेस्ट वेअर अंडर फॉरेन कंट्रोल. हे जे नाटक आहे हे केव्हा लिहिलं? बिगिन्स ॲट द टाइम वेन ऑल द नॉर्दर्न फ्रान्स, म्हणजे फ्रान्सचा काही नॉर्दर्न भाग आणि काही साऊथ वेस्ट वेअर अंडर फॉरेन कंट्रोल. हे काही भाग हे फ्रान्सचे ब्रिटिशच्या कंट्रोलमध्ये होते. द इंग्लिश कंट्रोल सम पार्ट अँड द बर्गेडियन कंट्रोल द अदर. काही भाग हा फ्रान्सचा इंग्लिश लोकांनी म्हणजे ब्रिटिशांनी कंट्रोल केला होता, नंतर काही भाग जर्मनीने म्हणजे आपल्या ताब्यात घेतलं होतं. द सिटी ऑफ न्यू ऑरलँड, वन ऑफ द फ्यू रिमेनिंग फ्रेंच सिटीज, वॉज हेल्ड बाय द इंग्लिश. द सिटी ऑफ न्यू ऑरलँड. आणि ऑरलँडचा काही ही सिटी आहे त्याचा सुद्धा काही भाग त्यांनी हे आपल्या ताब्यात घेतला होता. अँड फ्यू रिमेनिंग फ्रेंच सिटीज वेर हेल्ड बाय द इंग्लिश. आणि काही जे राहिलेले जो शहराचा भाग होता तो ब्रिटिश लोकांनी म्हणजे इंग्लिश लोकांनी आपल्या हातात घेतला होता. द इयर इन 1429. द इयर
इज 1429. म्हणजे हे वर्ष कोणतं होतं तर 1429 हा कालावधी होता. कॅप्टन रॉबर्ट डी बॉडीकोट म्हणजे कॅप्टन रॉबर्ट आणि म्हणजे अ मिलिटरी ऑफिसर इज सीटेड ॲट द टेबल. म्हणजे सीन असा आहे की रॉबर्ट हे कॅप्टन आहेत आणि ते तिथं ते ऑफिसर आहेत आणि ते एका टेबलवर बसलेले आहेत. हिज टेबल स्टँड फेसिंग हिम. आणि त्यांच्या हाताखाली जो सर्वंट म्हणजे स्टीवर्ड आहे. स्टीवर्ड मीन्स इथे हाताखाली त्यांची देखभाल करणारा तो त्यांच्या समोर थांबलेला आहे. आता इथं हे नाटकाचं सीन आहे. म्हणजे वेगवेगळी पात्र इथं रंगवलेली आहेत. त्याच्यामध्ये रॉबर्ट स्टीवर्ड असे वेगवेगळे पात्र आहेत. आपण स्कूलमध्ये मुलांकडे घेताना आपण काय प्रत्येकाना एक एक भाग देतो. तसं आता हा सगळ्याच भाग आता मी तुम्हाला सांगू इच्छिते. रॉबर्ट सेड, आय टोल्ड यू टू थ्रो द गर्ल आउट. You have 50 armed soldiers and dozens of strong servants to carry out my orders. रॉबर्ट म्हणतात की मी तुला सांगितलं होतं ना त्या मुलीला बाहेर टाक. थ्रो द गर्ल आउट. बाहेर टाकून दे. यू हॅव 50 आर्म सोल्जर. तुझ्याकडे ऑलरेडी 50 आर्म सोल्जर म्हणजे सैनिक आहेत. त्यांच्याकडे वेपन्स आहेत. असे सैनिक असताना सुद्धा आणि डझन्स ऑफ स्ट्रॉंग सर्वंट टू कॅरी आउट माय ऑर्डर. आणि माझे ऑर्डर आदेश पाळण्यासाठी असे डझनभर. डझन म्हणजे डझनचं मतलब मिनिंग इथे 12. तर असे डझनभर असताना आपण एखाद्याला रागाने म्हणतो की नाही तुझ्याकडे डझनभर आहेत आणि तुझ्याकडे आता एक सुद्धा सापडत नाही असं. म्हणजे डझनचा मिनिंग इथं 12. सोल्जर्स अँड डझन्स ऑफ स्ट्रॉंग सर्वंट्स टू कॅरी आउट माय ऑर्डर्स. म्हणजे माझे आदेश पाळण्यासाठी इथे डझनभर सर्वंट असताना आर दे अफ्रेड ऑफ हर. ते तिला घाबरतात का? म्हणजे तिला बाहेर टाकण्यासाठी ते घाबरतात का? तिला जायला सांगत नाहीत का ते? आता स्टीवर्ड म्हणतो नो सर, वी आर अफ्रेड ऑफ यू. स्टीवर्ड म्हणतो की नाही सर, आम्ही तुम्हाला घाबरतो. बट शी पुट्स करेज इन अस. पण ती मुलगी अशी आहे की तिनं आमच्यामध्ये काहीतरी धैर्य धाडस घातलेलं आहे. अशी ती मुलगी आहे. शी रिअली डझंट सेम टू बी अफ्रेड ऑफ एनिथिंग. आणि खरंच सर ती मुलगी कुणालाही घाबरत नाही, कशालाही घाबरत नाही. परहॅप्स यू कुड फ्रायटन हर सर. बघा तुम्ही तिला घाबरू शकाल तर. सर असं कोण म्हणतात? असं स्टीवर्ड म्हणतो. कुणाला? रॉबर्टना. आता रॉबर्ट म्हणतात ग्रीमली, परहॅप्स वेर इज शी नाव. जरा सिरियसली म्हणजे चिंतेग्रस्त घेऊन ते म्हणतात. रॉबर्ट म्हणतात कॅप्टन हे रॉबर्ट म्हणतात की वेर इज शी नाव. आता ती कुठे आहे? स्टीवर्ड म्हणतात नाव डाऊन इन द कोर्टयार्ड सर. ती गावाच्या आवारात आहे. तिथं कोर्टयार्ड मीन्स अंगण. तर कोर्टयार्ड म्हणजे तिथं गावाचा भाग किंवा अंगण किंवा आवार. डाऊन इन द कोर्टयार्ड सर. रॉबर्ट गोज टू द विंडो अँड आस्क्स द सोल्जर टू सेंड द गर्ल अप. रॉबर्ट गोज टू द विंडो. रॉबर्ट खिडकीकडे जातात आणि सोल्जर्सना तिथल्या सैनिकांना सांगतात त्या मुलीला आत पाठवायला. द गर्ल एंटर्स. शी इज वेल बिल्ड स्ट्रॉंग कंट्री गर्ल. ती मुलगी आतमध्ये प्रवेश करते. ती मुलगी कशी वेल बिल्ड आहे. वेल बिल्ड म्हणजे शरीराने मजबूत आहे. म्हणजे उंची किंवा तब्येतीने चांगली धष्टपुष्ट आहे, स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे. कंट्री गर्ल म्हणजे गावातली मुलगी आहे. त्याच्यामुळे ती अंगाने शरीराने अगदी मजबूत आहे. ऑफ 17 to 18 years. आणि तिचं एज किती असेल बरं? 17 किंवा 18 वर्ष. द स्क्वायर ग्लेड नायदर फ्रायटन्स हर नॉट स्टॉप हर. म्हणजे स्क्वायर अ पर्सन ऑफ हाय रँक. म्हणजे रॉबर्ट जे होते त्यांनी तिच्याकडे दृष्टी अगदी चमक दृष्टीने बघितलं. ग्लेअर म्हणजे दृष्टी तिच्याकडे वळवली व अगदी तीक्ष्ण दृष्टीने बघितलं. नायदर फ्रायटन हर म्हणजे ते तिला घाबरू शकले नाहीत. नॉट स्टॉप हर किंवा थांबवू शकले नाहीत. शी स्पीक कॉन्फिडेंटली म्हणजे ती अगदी आत्मविश्वासाने बोलत होती. कॉन्फिडेंटली मीन्स आत्मविश्वासाने. जॉन सेड. आता ती मुलगी आता बोलायला लागली. जॉन सेड गुड मॉर्निंग कॅप्टन स्क्वायर. ती त्यांना ग्रीट म्हणजे गुड मॉर्निंग म्हणते, नमस्कार करते. कॅप्टन स्क्वायर म्हणजे कॅप्टनना ती गुड मॉर्निंग म्हणते. यू आर टू गिव्ह मी अ हॉर्स अँड आर्मर
अँड सम सोल्जर्स अँड सेंड मी टू द डॉपिन. म्हणजे ती काय म्हणते की तुम्ही मला काही घोडे द्या किंवा चिलकत द्या आणि काही सोल्जर पण द्या, सैनिक द्या, आणि सेंड मी टू द डॉपिन, आणि मला डॉपिनकडे, डॉपिन म्हणजे प्रिन्स आहे तो, त्याच्याकडे पाठवा असं ती सांगते. वी विल सी द नेक्स्ट पेज. रॉबर्ट म्हणतात, दिस गर्ल इज मॅड, वाय डिडंट यू टेल मी सो यू ब्लॉकहेड. ती मुलगी वेडी आहे का? का बरं तू मला सांगितलं नाहीस? वाय डिडंट यू टेल मी सो, असं का सांगितलं नाहीस? यू ब्लॉकहेड म्हणजे यू स्टुपिड. ब्लॉकहेड मीन्स अ स्टुपिड पर्सन. आता स्टीवर्ड म्हणतो, सर डू नॉट अँगर हर, गिव्ह हर व्हॉट शी वॉन्ट. स्टीवर्ड म्हणतो की तिच्यावर रागवू नका, तिला जे काय हवं ते तुम्ही द्या. रॉबर्ट म्हणतात, आय शॅल सेंड यू बॅक टू युअर फादर विथ ऑर्डर्स टू पुट यू अंडर लॉक अँड की. रॉबर्ट म्हणतात की मी तुला तुझ्या वडिलांकडेच पाठवतो आणि त्यांना सांगतो की हिला कुलूप लावून ठेवा, अंडर लॉक अँड की म्हणजे रूममध्ये कोंडून ठेवा तिला, असं मी तुझ्या वडिलांना सांगतो, असं रॉबर्ट म्हणतात. जॉन सेड, यू थिंक यू विल स्क्वेअर, बट इट वोंट हॅपन दॅट वे. ती मुलगी एवढी धाडशी असते की ती म्हणते, यू थिंक यू विल, तुम्ही ते करू शकाल काय? स्क्वेअर म्हणजे कॅप्टन. बट इट वोंट हॅपन दॅट वे, पण तसं काही घडणार नाही. यू सेड यू वुड नॉट सी मी, बट हिअर आय एम. तुम्ही म्हणाला होतात की मला इथं म्हणजे तुम्ही बघू शकणार नाही, पण मी तर आलेच ना. बट हिअर आय एम, मी तर आहे ना आता, असं ती त्यांना म्हणते. रॉबर्ट सेड, सो यू आर एज्युमिंग दॅट आय विल गिव्ह यू व्हॉट यू वॉन्ट. तर तुला खात्री आहे की मी तुला हे सगळं देऊ शकेन की जे तुला हवं आहे ते, असं रॉबर्ट तिला म्हणतात. जॉन म्हणते, येस स्क्वायर, कंटिन्यूस बिझिली, अ हॉर्स विल कॉस्ट 16 फ्रान्स. ती काय म्हणते, होय मला खात्री आहे, आणि बोलण्यातच कंटिन्युअसली बिझिली म्हणजे बोलण्यातच ती राहते. अ हॉर्स विल कॉस्ट 16 फ्रान्स म्हणजे घोड्यांची किंमत 16 फ्रान्स म्हणजे तिथले करन्सी, म्हणजे आपल्याकडे रुपीज कसं आहे तसं तिथे फ्रान्स म्हणजे करन्सी असं तिथल्या रुपयांना ते म्हणतात. इट इज बिग अमाऊंट ऑफ मनी, ती अमाऊंट खूप मोठी आहे. बट आय कॅन सेव्ह इट ऑन द आर्मर, पण मी जे तुम्ही बाकीचं चिलकत वगैरे घेण्यासाठी देणार आहात त्याच्यातून मी ते वाचवते आणि त्याला खर्च करते. आय डोंट नीड ब्युटिफुल आर्मर मेड टू माय मेजर. मला असे सुंदरसे असे चिलकत वगैरे नको आहे की जे माझ्या मापाचे, मेड टू माय मेजर जे माझ्या मापाचेच असतील असे नको आहे. आय कॅन फाइंड अ सोल्जर आर्मर दॅट विल फिट मी वेल इनफ. तर मी जे बाकीच्या सैनिकांचे जे चिलकत आहेत ते त्याच्यातलंच कुठलं तरी मला जे फिट होईल असं मी घेईन व ते मला पुरेसं आहे. आय शॅल नॉट वॉन्ट मेनी सोल्जर, आणि मला भरपूर असे सैनिकही नको आहेत. द डॉल्फिन विल गिव्ह मी ऑल आय नीड टू फ्री ओरलँड. म्हणजे डॉल्फिन हा प्रिन्स आहे, तो राजाचा मोठा मुलगा आहे, आणि तो मला म्हणजे इथं द डॉल्फिन विल गिव्ह मी, इथं ती म्हणते की तो मला देईलच ऑल आय नीड टू फ्री ओरलँडला फ्री करण्यासाठी तो मला हे सर्व काही देईल, अशी ती रॉबर्टना सांगते. आता रॉबर्ट म्हणतात, रॉबर्ट सेड, शॉक्ड टू फ्री ओरलँड. तर ते अगदी त्यांना धक्का बसतो. तू ओरलँडला फ्री करणार आहेस? जॉन सेड, सिम्पली येस स्क्वायर. ती अगदी सहजपणे बोलून जाते, होय मी फ्री करण्यासाठी आलेले आहे. 3 men विल बी इनफ फॉर यू टू सेंड विथ मी. 3 men विल बी इनफ फॉर यू. तुम्ही माझ्याबरोबर फक्त 3 माणसं पाठवू शकता. पोली अँड जॅक हॅव प्रॉमिस टू कम विथ मी. आणि इथे मला पोली आणि जॅकनी माझ्याबरोबर येण्याचं प्रॉमिस केलेलं आहे, म्हणजे ते माझ्याबरोबर येण्यासाठी त्यांनी शपथ घेतलेली आहे, ते माझ्याबरोबर येणार आहे. रॉबर्ट सेड, यू मीन मॉन्शर डी पॉलिनची. म्हणजे इथं मॉन्शर म्हणजे मिस्टर, फ्रेंच वर्ड आहे हा. तर ते म्हणतात
म्हणजे पॉलिनजी तुझ्याबरोबर येणार आहे. येस, जॉन सेड. ती जॉन म्हणते येस येस स्क्वायर, जॅक विल कम विलिंगली. तर जॅक हे ती म्हणते होय माझ्याबरोबर ते यायला तयार आहेत. जॅक हे स्वतःच्या इच्छेने ते यायला तयार आहेत. विलिंगली म्हणजे स्वइच्छेने यायला तयार आहेत. ही इज व्हेरी काइंड जेंटलमॅन. ते अगदी दयाळू आहेत आणि काइंड जेंटलमॅन. नम्र असे आहेत, सौम्य माणूस आहे तो. अँड गिव्स मी मनी टू गिव्ह टू द पुअर. त्यांनीच मला म्हणजे गरिबांना देण्यासाठी पैसे दिले होते. आय थिंक जॉन गोडसावे विल कम. आणि मला हे पण वाटते की जॉन गोडसावे आहेत ते सुद्धा माझ्याबरोबर येणार आहेत. ते पण येतील. अँड डिक द आर्चर. आणि डिक जे आहेत आर्चर म्हणजे धनुर्विद्या ज्यांना आहेत ते सुद्धा माझ्याबरोबर येणार आहेत. अँड देअर सर्वंट. आणि त्यांचे काही असे सर्वंट जे नोकर जे शिपाई येणार आहेत त्यांचे काही. जॉन ऑफ हॉर्नकोट अँड जुलियन. जॉन ऑफ हॉर्नकोट म्हणजे हे सुद्धा माझ्याबरोबर येणार आहेत. देर विल बी नो ट्रबल फॉर यू. म्हणजे तिथं तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. म्हणजे तुम्हाला माझ्यापासून किंवा काहीच त्रास होणार नाही. देर विल बी नो ट्रबल फॉर यू स्क्वायर. म्हणजे ती रॉबर्टना सांगते की मी हे सर्व माझ्याबरोबर येणार आहेत पण तुम्हाला माझ्यापासून काहीच त्रास होणार नाही. आय हॅव अरेंज इट ऑल. मी सगळं काही व्यवस्था केलेली आहे. यू हॅव ओनली टू गिव्ह द ऑर्डर. तुम्हाला फक्त मला आदेश द्यायचा आहे असं ती ठामपणे सांगत असते. रॉबर्ट सेड टू द स्टीवर्ड. रॉबर्ट हे स्टीवर्डला म्हणतात, इज दिस ट्रू अबाउट मॉन्शर डी पॉलनजी. अरे खरंच का? खरं आहे का रे की मॉन्सायर डी पॉलनजी सुद्धा तिच्याबरोबर जाणार, मिस्टर पॉलनजी सुद्धा तिच्याबरोबर जाणार आहेत. स्टीवर्ड से इगरली येस सर. अँड अबाउट मॉन्शर डी मेज टू. म्हणजे मिस्टर डी मेज हे सुद्धा जाणार आहेत तिच्याबरोबर. दे बोथ वॉन्ट टू गो विथ हर. आणि ते दोघं सुद्धा तिच्याबरोबर जाणार आहेत. आता रॉबर्ट म्हणतात, गोज टू द विंडो अँड शाउट्स इन टू द कोर्टयार्ड. सेंड मॉन्शायर डी पॉलनजी टू मी विल यू. ही टर्न्स. म्हणजे ते विंडोकडे जातात आणि ते तिथं तिला म्हणतात म्हणजे तिच्याकडे तोंड हे करून म्हणतात की जा आणि तू मॉन्शायर डी पॉलनजीना माझ्याकडे पाठवशील का. आणि ही टर्न्स. वी विल सी द नेक्स्ट पेज. ही टर्न्स टू जॉन. गेट आउट अँड वेट इन द यार्ड. गेट आउट अँड वेट इन द यार्ड. जा आणि तिथं बाहेर आवारात थांब जा असं तिला ते सांगतात. आणि माझा हा मेसेज दे. गो अँड सेंड मिस्टर पॉलनजी टू मी. पाठवशील का तू माझ्याकडे त्यांना असं ते कुणाला सांगतात. ही टर्न टू जॉन. रॉबर्ट हे जॉनला सांगतात. जॉन सेड स्माइलिंगली ब्राईटली ॲट हिम. राईट स्क्वायर. शी गोज आउट. ती म्हणते अगदी स्मित हर्ष करून, अगदी तिच्या ह्याच्यामध्ये तेज असतं चेहऱ्यावर. ॲट हिम म्हणजे त्यांच्याकडे बघत ती स्माइल देते आणि हां ठीक आहे सर आत्ताच पाठवते म्हणजे कॅप्टनना म्हणते ती. शी गोज आउट आणि ती पटकन निघून जाते. रॉबर्ट सेड टू द स्टीवर्ड, गो विथ हर. स्टे विदिन कॉल अँड कीप युअर आय ऑन हर. आय शॅल हॅव हर अप हिअर अगेन. रॉबर्ट म्हणतात स्टीवर्ड्सना म्हणतात की गो विथ हर तिच्याबरोबर तूही जा. स्टे विदिन कॉल आणि माझा कॉल येईपर्यंत तिथेच थांब. अँड कीप युअर आय ऑन हर आणि तिच्यावर नजर ठेव. आय शॅल हॅव हर अप हिअर अगेन म्हणजे तिला मला इथं पुन्हा बघायचं आहे आणि तिच्याकडे लक्ष ठेव आणि मी जेव्हा आवाज देतो तेव्हा येईल. द स्टीवर रिट्रीट हेजिटली. बर्टन डी पॉलनजी अ फ्रेंच गार्ड एंटर्स, सॅल्यूट्स अँड स्टँड वेटिंग. म्हणजे स्टीवर्ड अगदी जलदगतीने अगदी जलदपणे तिच्या म्हणजे जातात. रिट्रीट मीन्स जलद जाणे. हेजिटली मीन्स अगदी पटकन निघून जाणे. बर्ट्रँड डी पॉलनजी अ फ्रेंच गार्ड. म्हणजे बर्ट्रँड हे फ्रेंच गार्ड आहेत. ते काय करतात येतात आतमध्ये येतात सॅल्यूट करतात रॉबर्टना आणि स्टँड्स वेटिंग आणि तिथेच थांबतात. रॉबर्ट सेड शी सेज यू जॅक अँड डिक हॅव ऑफर टू गो विथ हर. तिने तुला सांगितलंय का की जॅक आणि डिक तिच्याबरोबर जाणार आहेत ते. व्हॉट फॉर. ते म्हणजे कशासाठी. डू यू टेक हर क्रेझी आयडिया ऑफ गोइंग टू द डॉपिन सिरियसली.
तुम्ही काय वेडी कल्पना अशी मनामध्ये धरलाय का की तिच्याबरोबर जाण्यासाठी डॉपिन कडे गोइंग टू डॉपिन सिरियसली? आणि हे अगदी माझ्या मनावर घेऊन तुम्ही हे केलंय का सगळं, असं ते रॉबर्ट त्या बेट्रँडला म्हणतात. पोलंजी सेड स्लोली, देर इज समथिंग अबाउट हर. पोलंजी म्हणतात, म्हणजे बेट्रँड पोलंजी म्हणतात की हळूवारपणे म्हणतात, देर इज समथिंग अबाउट हर. तिच्यामध्ये काहीतरी आहे, तिच्याबद्दल काहीतरी आहे. इट मे बी वर्थ ट्राईंग. आणि ते काय आहे तर वर्थ ट्राईंग, इट मे बी. आणि ते काम करणारे लायक आहे. प्रयत्न म्हणजे ती जे करते ते म्हणजे पूर्ण होणार आहे. ट्राईंग. रॉबर्ट सेड, ओ कम ऑन पॉली, यू मस्ट बी आउट ऑफ युअर माइंड. तर रॉबर्ट म्हणतात, म्हणजे त्यांच्या बोलण्यावर ते म्हणतात, ओ कम ऑन पॉली, अरे पॉली काय आहे, म्हणजे यू मस्ट बी आउट ऑफ युअर माइंड, म्हणजे तुझं सुद्धा ब्रेन म्हणजे काम करत नाही झाले, असं ते म्हणतात. पोलंजी सेड अनमूव्ड, व्हॉट इज रॉंग विथ इट. ते त्यांच्याकडे बघून पोलंजी रॉबर्टकडे बघून म्हणतात, काय बरं चुकीचं आहे, व्हॉट इज रॉंग विथ इट, म्हणजे काय चुकीचं आहे त्यात. द डॉपिन इज इन चिनॉन, म्हणजे डॉपिन हा प्रिन्स काय चिनॉन म्हणजे लपून बसलेला आहे चिनॉनमध्ये. चिनॉन इज वन ऑफ द सिटी इन फ्रान्समध्ये असलेले एक ते सिटी आहे. आणि डॉल्फिन तिथे लपून बसलेला आहे. लाईक अ रॅट इन ए कॉर्नर एक्सेप्ट दॅट ही वोंट फाईट, म्हणजे त्याला लढाई करायचं नाही, त्या प्रिन्सला लढायचं नाही आहे. तो एका उंदरासारखं कॉर्नरमध्ये म्हणजे चिनॉनमध्ये तो लपून बसलेला आहे. एक्सेप्ट दॅट ही वोंट फाईट, म्हणजे त्यांना लढाई करायची नाही. द इंग्लिश विल टेक ओरलिन्स, म्हणजे अशा प्रकारे पुन्हा ब्रिटिश लोक ते ओर्लिनलाही आपल्या कब्जात घेतील. ही विल नॉट, म्हणजे आपल्या ताब्यात घेतील. ही विल नॉट बी एबल टू स्टॉप देम, आणि तो काय त्यांना थांबवणार नाही. रॉबर्ट सेड, ही बिट्स द इंग्लिश द इयर बिफोर लास्ट मॉन्ट्रॅगिस, आय वॉज विथ हिम. रॉबर्ट म्हणतात, त्यांना इंग्लिशला ही बीट द इंग्लिश द इयर बिफोर, म्हणजे काही वर्षापूर्वी त्यांना ह्याला मारलं होतं, इंग्लिशला मारलं होतं. आणि मॉन्ट्रॅग्रेस बिफोर लास्ट ॲट मॉन्ट्रॅग्रेस, म्हणजे मॉन्ट्रॅग्रेस हे प्लेस आहे, तिथं त्याचा फाईट कुणाबरोबर झालेलं, इंग्लिश बरोबर झालं होतं, ब्रिटिशांबरोबर झालं होतं. आय वॉज विथ हिम, आणि त्यानं तिथं खूप छान म्हणजे असं लढाई केली होती. पोलंजी सेड, बट हिज मेन्स आर कोवर्ड अँड नाव ही कांट वर्क मिरॅकल. पण आता त्याची लोक, पोलंजी म्हणतात, परंतु आता त्याची लोक जी आहेत ती भित्री झालेली आहेत, म्हणजे घाबरलेली आहेत. अँड नाव ही कांट वर्क मिरॅकल, आता तो तसं म्हणजे काही चमत्कारिक असं काम करणार नाही. अँड आय विल टेल यू दॅट नथिंग कॅन सेव्ह ऑर साईड नाव, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की असं काही तो काही लढाई करणार नाही, आणि त्याचं जे हे प्लेस आहे ते पण वाचणार नाही. साईड नाव बट अ मिरॅकल, आणि काहीतरी चमत्कारच घडला तरच हे सगळं वाचू शकेल. रॉबर्ट सेड, मिरॅकल्स आर ऑल राईट पॉली. रॉबर्ट म्हणतात, मिरॅकल्स हे काही ठीक आहे पॉली. द ओनली डिफिकल्टी अबाउट देम इज दॅट दे डोंट हॅपन नाऊ डेज, म्हणजे द ओनली डिफिकल्ट अबाउट देम, त्यांच्यामध्ये असं अवघड असं काय आहे, दॅट इज दे डोंट हॅपन नाऊ डेज, पण ते आता असं काही अवघड आहे की ते आता करू शकत नाही. पोलंजी, आय यूज टू थिंक सो. पोलंजी म्हणतात की मी आता असं विचार करतो की आय एम नॉट सो शुअर नाव, पण मला अशी खात्री नाही आहे. देर इज समथिंग अबाउट हर, पण त्या मुलगीमध्ये असं काहीतरी आहे. आय थिंक द गर्ल हरसेल्फ अ बिट ऑफ अ मिरॅकल, मी विचार करतो ती मुलगी स्वतः एक मिरॅकल आहे, एक जादू आहे, एक चमत्कारिक गोष्ट आहे. एनी हाव दिस इज आवर लास्ट चान्स, आणि तसं बघायला गेलं तर हा आपला शेवटचा चान्स आहे. लेट अस सी व्हॉट शी कॅन डू, आपण पाहूया तर ती काय करू शकते, म्हणजे ती काय करते आता. ओके, नाव रिमेनिंग पार्ट ऑफ दिस लेसन वी विल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. ओके, थँक यू.